नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहेत बेसन वड्यांची भाजी. त्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे चांगलं चाळून. त्यामध्ये टाकलंय मी लाल तिखट, हळद, जिरे पावडर आणि थोडंसं मीठ. आता हे सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मिसळून घ्यायचंय आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा एक चांगला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. इकडे गॅसवर मी 1 कांदा, अर्धा टोमॅटो, खोबरं आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे. टोमॅटो मी अर्धा घेतला आहे कारण की टोमॅटो खूपच मोठा होता म्हणून मी अर्धाच टोमॅटो घेतला आहे. बघा या पद्धतीनं हे पीठ मी मळून ठेवलं आहे. असं याचा घट्ट असा गोळा तयार करून ठेवलेला आहे. आता याला आपण 10 मिनिटासाठी असंच झाकून ठेवूया. आता हा कांदा, टोमॅटो आणि खोबरं हे चांगलं भाजलेलं आहे बघा. थोड्याशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून हे छान असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. याची अशी छान पेस्ट तयार करून घ्यायची. बघू शकता तुम्ही. आता बघू आपण तो पिठाचा गोळा कसा झालाय. छान मुरलाय हा. आता या पिठाची आपण एक छान अशी पातळ अशी पोळी लाटून घेऊ. बघा एवढ्या जाडीची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता या पोळीच्या आपण वड्या करणार आहेत. शंकरपाळीच्या आकाराच्या आपण वड्या कापून घेऊ. या पद्धतीनं अशा छान अशा वड्या कापून घेतलेल्या आहेत. काढून घेऊ आता त्या. मोकळ्या करते मी ह्या एक एक. ही भाजी साधी जरी असली तरी खूप रुचकर लागते आणि छान वाटते. आता इकडं पातेल्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे आणि त्याच्याच बाजूला थोडंसं गरम पाणी करायला पण ठेवलं आहे भाजीसाठी. आता या तापलेल्या तेलामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकते आणि या तेलामध्ये आपण जे मसाले घेतलेले होते ते मसाले पण याच्यामध्ये मी परतून घेणार आहे. कमी गॅस करून छान परतून घ्यायचं आहे. आता याच्यातच आपण जे वाटण वाटलेलं होतं ते वाटण पण याच्यामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया. हलक्या हलक्या हाताने कमी गॅसवर एकसारखं याला सारखं ढवळत राहायचं आहे. मस्त परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा कलर बदलत नाही आणि याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे एकसारखं आपल्याला परतत राहायचं आहे. बघा याचा कलर आता बदलत आलाय. आणि तेल सुद्धा याला सुटायला लागलेलं आहे. बघतोय आपण. मिक्स करत राहायचे.
याच्यामध्ये हे मसाले करपू नाहीत म्हणून थोडंसं पाणी टाकून परत याला परतून घेऊ आपण. साधारणतः हे मसाले परतण्यासाठी आपल्याला 6 ते 7 मिनिट लागतात कमी गॅसवर. बघा छान आता या मसाल्याचा कलर छान असा बदललेला आहे आणि तेल पण छान याला सुटतंय. आता इथं आपण जे गरम पाणी केलेलं होतं ते गरम पाणी याच्यामध्ये टाकूया. ज्या प्रमाणात तुम्हाला भाजी करायची आहे त्या प्रमाणामध्ये पाणी टाका. मी ही भाजी 4 व्यक्तीच्या हिशोबाने करते. मला पाणी एवढं बस होईल. बघा भाजीला कलर छान आलाय. मस्त तर्री आली अशी भाजीला. यात टाकू आता चवीपुरतं मीठ. किती सुंदर दिसते ना भाजी. आता याला आपण एक छान अशी उकळी येऊ देऊ. आणि उकळी आल्याच्या नंतर ह्या ज्या वड्या आहेत, या वड्या आपण ज्या की मोकळ्या केलेल्या आहेत, या वड्या आपल्याला या भाजीमध्ये टाकायच्यात. बघू आपण भाजीला मग उकळी आली छान. भाजीचा सुगंध पण खूप छान सुटलेला आहे. आता या उकळी आलेल्या भाजीमध्ये आपण ज्या कापून घेतलेल्या वड्या आहेत, या वड्या हळूहळू सोडूया. गावाकडे भाजीला काही नसेल तर हा एक उत्तम पर्याय असतो आणि भाजी खूप छान लागते ही. मस्तच. किती छान दिसते बघा भाजी. बघा वड्या टाकल्याच्या नंतर ही आपली भाजी. आता भाजीला उकळी आलेली आहे. वरून आपण ही चिरलेली कोथिंबीर टाकूया. आता मिक्स करू. कोथिंबीर वर जर राहिली तर ती काळी पडते, त्यासाठी आपण असे चमच्याने तिला खाली डुबवणार आहेत. छानच. किती छान दिसते भाजी बघा. आता कमी गॅसवर ही भाजी आपल्याला 10 मिनिटापर्यंत ह्या वड्या शिजेपर्यंत उकळू द्यायची. बघा भाजी शिजून तयार आहे. सुंदर. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर 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 सबस्क्राईब करा. थँक्यू.